आधी तुम्ही ही ऑडिओ क्लिप ऐका. त्या खडसे नेहमीच त्याची मुलगी असेल तो असेल बोलत राहतो आणि रक्षा खडसेला आपण मंत्री करून ठेवलेला आहे. मंत्री हिला काढलं पाहिजे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे ना. तो दरवेळेस काही ना काही घेऊन गंमत बघा. हम्म. आणि फोटो दाखवतो तुझ्या फोटो हा? बघा ते 10 हा? लोक मला फोटो नाही सगळे मग? देतात फोटो त्यांचं एक शिरपूरच्या डॉक्टरचा बाईचं जवळ लपडं वाटत. हा, दुनियाभरचे पाप त्याच्या मुलीची दुनियाभरची पाप त्याचा करतोय उठावून आता. जेव्हा देशाचे नेते व्यासपीठावर उभे राहून बेटी बचाव बेटी पढावच्या बात्या मारतात, तेव्हा त्याच पक्षाचे 2 बडे नेते बंद खोलीत बसून आपल्याच पक्षातील महिला खासदारांबद्दल, महिला मंत्र्यांबद्दल कसली घाणेरडी भाषा वापरतात माहितीये. हिला आपण मंत्री बनवून ठेवलंय, हिला लात मारून हाकललं पाहिजे, हिचा राजीनामा घेतलाच पाहिजे. होय, हे शब्द एका सर्वसामान्याचे नाहीत, तर महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःला कारभारी समजणाऱ्या नेत्यांचे. जेव्हा हे पाप बाहेर आलं, लोकांच्या कानावर पडलं, तेव्हा अवघा महाराष्ट्र हादरला. जनतेच्या पायाखालची जमीन सरकली. स्वतःच्या सहकाऱ्यांच्या पाठीत असा भयानक खंजीर खुपसला जाऊ शकतो का? आपल्याच सहकाऱ्यांची अब्रू अशीच वाट्यावर आणली जाऊ शकते का? आणि सर्वात संतापजनक गोष्ट, पकडले गेल्यावर आणि लोकांच्या समोर सगळं आल्यावर हे महाशय कॅमेरा समोर येऊन निष्पाप असल्याचं नाटक करतात. आज उत्तर महाराष्ट्रातील या सर्वात मोठ्या राजकीय कारस्थानाचा बंद दाराआड शिजलेल्या या गलिच्छ कटाचा आपण पुण्यातून झालेल्या एका थरारक अटकेचा संपूर्ण पट उघडा करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी राजश्री आणि तुम्ही पाहता राजश्री अनफिल्टर्ड. उत्तर महाराष्ट्राच्या विशेषतः जळगाव आणि नंदुरबारच्या राजकारणात सध्या जे काही घडतंय त्याने राजकारणाची पातळी किती खालच्या स्तरावर जाऊ शकते हे दाखवून दिलंय. या संपूर्ण प्रकरणाचे मुख्य सूत्रधार आहेत राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि भाजपचे उत्तर महाराष्ट्र समन्वयक विजय चौधरी. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एकामागून एक अशा अनेक आक्षेपार्ह ऑडिओ क्लिप्सचा पाऊस पडतोय. एकूण 60 ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्याचं सांगण्यात येत आहे. सुरुवातीला लोकांना वाटलं हे नेहमीसारखं साधं राजकीय आरोप प्रत्यारोप असतील, पण जसा जसा या संभाषणाचा एक एक शब्द लोकांच्या कानावर पडू लागला तसतसा या नेत्यांचा खरा, भयानक आणि कुरूप चेहरा समोर आला. या ऑडिओ क्लिप्स मध्ये नक्की कोण कोणाला टार्गेट करत होतं? यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, भाजपच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, ऍडव्होकेट रोहिणी खडसे, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि पंकजा मुंडे यांच्यासारखे दिग्गज नेत्यांच्या बद्दल बोललं गेलंय. विचार करा, पक्षाचे वरिष्ठ नेते व्यासपीठावर एकत्र हसून फोटो काढतात आणि बंद दाराआड हेच नेते म्हणजे गिरीश महाजन आणि विजय चौधरी सहकाऱ्यांचा बळी देण्याचे प्लॅन आखतात. हाच तो खरा चेहरा आहे का? आता या कथेतील मुख्य विलन्सच्या संभाषणाचा तो भाग आहे का, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचा संतापाचा उद्रेक झाला. या लीक झालेल्या संभाषणात विजय चौधरी अत्यंत आक्रमकपणे शोकत गिरीश महाजनांना म्हणतात, दादा, प्रत्येक वेळी आरोप तुमच्यावरच होतात, आपण आता आक्रमक भूमिका घेतली पाहिजे, ही दुहेरी भूमिका चालणार नाही. एकनाथ खडसे आणि त्यांची मुलगी रोहिणी खडसे नेहमीच पक्षावर टीका करतात, मग रक्षा खडसे यांना मंत्रिमंडळात का ठेवायचं? रक्षा खडसेने राजीनामा दिला पाहिजे, आपण तिला मंत्री बनवून ठेवलंय, हिला काढलंच पाहिजे. इव्हन ते त्यांच्या लव्ह अफेअर्स माहित नाही कोणकोणत्या पर्सनल गोष्टींबद्दल बोलत होते. आणि यावर राज्याचे मंत्री गिरीश महाजन काय करत होते? त्यांनी विजय चौधरींना रोखलं का? नाही. त्यांनी आपल्या महिला सहकार्याचा बचाव केला का? नाही. गिरीश महाजन अगदी शांतपणे त्या गलिच्छ वक्तव्यावर संमती देत होते. ह बरोबर आहे असं म्हणत होते. म्हणजे आपल्याच पक्षातील एका महिला केंद्रीय मंत्र्याचं राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी, तिला पदावरून हटवण्यासाठी मंत्री गिरीश महाजन मागून फूस लावत होते. ही कसली संस्कृती? आणि हा गलिच्छ खेळ फक्त रक्षा खडसेंवर थांबला नाही. याच संभाषणात डॉक्टर हिना गावित यांच्यावर अत्यंत खालच्या दर्जाची अश्लील आणि जातीयवादी भाषेत टीका केली गेली. आमदार विजयकुमार गावित यांच्या पूर्ण कुटुंबालाच टार्गेट करण्यात आलं. उत्तर महाराष्ट्रात आपला एकछत्री अंमल राहावा, आपल्या पुढे कोणीही मोठं होऊ नये, यासाठी स्वतःच्या सहकाऱ्यांचे बळी देण्याचं हे सत्र सुरू होतं. पण मित्रांनो, हा गलिच्छ कट रचणारे हे नेते विसरले होते की पाप कधीच लपून राहत नाही. आता कथेमध्ये येतो या संपूर्ण प्रकरणातील सर्वात मोठा आणि महत्वाचा टर्निंग पॉइंट. जेव्हा या ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या तेव्हा विजय चौधरींच्या घरातच भूकंप झाला. आपलीच पोलखोल झाल्याचे पाहून विजय चौधरी यांच्या मुलाने घाईघाईने पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार नोंदवली की माझ्या वडिलांच्या मोबाईलमधून खासगी डेटा चोरीला गेलाय. नंदुरबार पोलिसांनी या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून तात्काळ तपासाची चक्र वेगाने फिरवली
पण पोलिसांना जशी तपासात माहिती मिळत गेली तसे पोलिसही चक्रावून गेले. कारस्थान बाहेरचं नव्हतं, कारस्थान थेट साहेबांच्या बेडरूम मधून आणि ऑफिस मधून रचलं गेलं होतं. तपासात असा एक चेहरा समोर आला ज्याने विजय चौधरींच्या पायाखालची जमीनच सरकवली. तो चेहरा होता विजय चौधरींचा अत्यंत खास, त्यांचा सावलीसारखा सोबत राहणारा स्वीय सहाय्यक म्हणजेच त्यांचा पीए यश टिपरे. हो, ज्या यश टिपरेवर विजय चौधरी डोळे झाकून विश्वास ठेवायचे, जो साहेबांच्या चहापासून ते राजकीय गुप्त बैठकांपर्यंत प्रत्येक ठिकाणी हजर असायचा, त्याच यश टिपरेने साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला होता. तपासात काय भयानक माहिती समोर आली. यश टिपरेने विजय चौधरींचा मोबाईल अत्यंत चालाकीने ताब्यात घेतला. एका पेन ड्राईव्हच्या साहाय्याने मोबाईल मधील सर्व खासगी कॉल रेकॉर्डिंग, गुप्त संभाषण आणि ऑडिओ डेटा चोरला. साहेब ज्या ज्या नेत्यांशी बंद दाराआड काय काय बोलतात याचा संपूर्ण डेटा या पीएने आपल्या ताब्यात घेतला. आणि जेव्हा हे उघडकीस आलं तेव्हा यश टिपरे फरार झाला. तो थेट नंदुरबार सोडून पुण्यात जाऊन लपला. पण नंदुरबार पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांचे विशेष पथक पुण्यात पोहोचले आणि गुप्त माहितीच्या आधारे पुण्यात दडून बसलेल्या यश टिपरेच्या मुसक्या आवळल्या. त्याला थेट ताब्यात घेऊन न्यायालयात हजर करण्यात आलं. पण आता इथे सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो, ज्या प्रश्नाने संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. एक साधा पीए आपल्याच साहेबांचा एवढा संवेदनशील डेटा चोरून तो सोशल मीडियावर लीक करण्याची हिम्मत स्वतःच्या जीवावर करेल का? त्याला हा डेटा लीक करण्यासाठी कोणी पैसे दिले होते? या साध्या पीएच्या मागे उत्तर महाराष्ट्रातील कोणता बडा गॉडफादर उभा होता? गिरीश महाजन आणि विजय चौधरींचा हा खरा चेहरा बाहेर आणून नक्की कोणाचा राजकीय फायदा साधायचा होता? पोलिसांचा तपास आता याचा साखळीचा शोध घेत आहे आणि लवकरच या मागचा मुख्य सूत्रधार कोण आहे तो समोर येणार आहे. पण बघा, राजकीय नेत्यांचा दुटप्पीपणा कुठपर्यंत जातो. जेव्हा पीए यश टिपरेला पोलिसांनी पुण्यातून बेड्या ठोकल्या, जेव्हा सर्व पुरावे दाराशी येऊन धडकले आणि पळून जायला कोणताही मार्ग उरला नाही, तेव्हा विजय चौधरी यांनी एक व्हिडिओ जारी केला. आणि त्या व्हिडिओमध्ये ते काय म्हणतात माहितीये? अत्यंत निष्पाप असण्याचा आव आणत ते म्हणतात, माझा या ऑडिओ क्लिपशी काहीही संबंध नाही, माझा आवाज मॉर्फ केला गेलाय, हे मला बदनामी करण्यासाठी रचलेलं षडयंत्र आहे. काय म्हणजे हा थट्टेचा प्रकार आहे. आधी बंद दाराआड बसून स्वतःच्याच पक्षातील महिला नेत्यांवर चिखलपीक करायची, त्याच्या राजीनाम्याची मागणी करायची, आणि जेव्हा पोलीस मानगुटीवर बसतात, स्वतःचाच पीए डेटा चोरीच्या प्रकरणात पुण्यातून पकडला जातो, तेव्हा कॅमेरा समोर येऊन सांगायचं हा तर मॉर्फिंगचा खेळ आहे. अहो चौधरी साहेब आणि महाजन साहेब, महाराष्ट्राची जनता काय वेळी आहे का? जर ऑडिओ क्लिप्स बनावट होत्या तर तुमच्या मुलाने पोलीस ठाण्यात तक्रार का दिली? तुमच्या पीएने पेन ड्राईव्ह लावून डेटा का चोरला आणि तो पुण्यात जाऊन का लपला होता? आधी स्वतः गलिच्छ बोलायचं आणि नंतर पकडले गेल्यावर तंत्रज्ञानाच्या नावाखाली लपायचं. हा या नेत्यांचा सर्वात खोटा आणि केविलवाणा प्रयत्न आहे. या वादानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून संतापाचा ज्वालामुखी फाटलाय. शरद पवार गटाच्या महिला नेत्या ऍडव्होकेट रोहिणी खडसे यांनी या नेत्यांचे वाभाडे काढत विचारलं, मुखात प्रभू श्रीरामांचं नाव घ्यायचं आणि बंद खोलीत महिलांचा असा अनादर करायचा. भारतीय सभ्यता आणि हिंदू संस्कृतीचा जप करणाऱ्या या नेत्यांची खरी अवकात आज समोर आली आहे. दुसऱ्या बाजूला एकनाथ खडसे यांनीही या प्रकरणी आपल्या वकिलांशी चर्चा करून थेट कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा दिला. तर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही आपल्याच सहकाऱ्यांचे पाय खेचणाऱ्या या नेत्यांच्या कारभारावर जोरदार प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. नंदुरबारमध्ये डॉक्टर हिना गावित यांच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरून निदर्शनं केली. विजय चौधरी यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला असून त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी जोर धरू लागली होती. पण काय माहित, त्यांनी स्वतःच राजीनामा दिला. मित्रांनो, राजकारण कितीही खालच्या थराला गेलं तरी सत्याला कधी झाकता येत नाही. गिरीश महाजन असोत किंवा विजय चौधरी, सत्तेच्या अहंकारात तुम्ही विसरलात की पेरलेलं भलतंच उगवतं. कर्मा असो हा. आज तुमचा पीए अटकेत आहे, उद्या या गटाचे इतर सूत्रधारही समोर येतील. पण ज्या बंद खोलीत तुम्ही महिला नेत्यांचा आणि आपल्या सहकाऱ्यांचा लिलाव केलात, घाणेरडी भाषा यूज केली, त्या नैतिकतेच्या हत्येला जनता कधीच माफ करणार नाही. न्यायालयात काय व्हायचं ते होईल, पण जनतेच्या न्यायालयात तुमचे चेहरे आज पूर्णपणे उघडे पडले आहेत.
मित्रांनो, पीएच्या अटकेनंतर विजय चौधरी यांनी मॉर्फिंगच्या नावाखाली घेतलेली ही पळवाट तुम्हाला काय वाटते? या संपूर्ण खेळामागे नक्की कोणाचा हात असेल? आणि मला सांगा की जे नेते जे आता सत्ताधारी आहेत तेच स्वतःच्या पक्षातील केंद्रीय मंत्र्यांचा, खासदारांचा, आमदारांचा, विशेषतः स्त्रियांचा असा अपमान करतायत, त्यांच्यासाठी घाणेरडी अब्युझिंग लँग्वेज यूज करताय, शिवीगाळ करताय, त्या लोकांच्या हाताखाली त्या तर समजा मंत्री आहेत, पण इतर सामान्य मुली कशा सुरक्षित राहतील? तुमचं याबद्दल काय मत आहे ते मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मला तुमच्या सर्वांच्या कमेंट्स वाचायला, तुमची मतं जाणून घ्यायला नक्की आवडेल. आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आताच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि ती बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सडेतोड विश्लेषणासह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.